अहमदनगरमधल्या राहुरीत उद्धव ठाकरेंनी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना मिश्किल सवाल केला। या ठिकाणी सभेसाठी आलेले उद्धव यांचं स्वागत तनपुरेंनी केलं। त्यांना पाहून काय रे बाबा जागेवर आहेस ना असा सवाल उद्धव यांनी केला। त्यावर हसत तनपुरे यांनीही जागेवरच असल्याची ग्वाही दिली। भाजप हे घोटाळेबाजांचं सरकार असून भाजपमध्ये आता घोटाळेबाजच प्रवेश करतील अशी टीका ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात केली। भविष्यात खुनाचे गुन्हे दाखल असलेले आणि तुरुंगात असलेली लोकही भाजपमध्ये प्रवेश करतील असा टोलाही त्यांनी लगावला। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना विचारलं असता अशोक चव्हाणांनी आता कटुता संपवली पाहिजे असं आवाहन केलं। काही कारणांनी विरोध करत असताना शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही मुद्द्यांवरून कटुता निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं। अशोक चव्हाणांपाठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा आमदार रवि राणा यांनी किया। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस केला। त्याचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला। राणा हे अफवा पसरवत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। आमच्याकडे रोजच नाट्य संमेलन होतं, त्यामुळे कोण आमच्या बाजूला येऊन बसेल काही सांगता येत नसल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांनी दिली। आम्ही 16 महिन्यांपूर्वी झेंडा हातात घेतला, आता आणखी एका नेत्यानं झेंडा हाती घेतल्याची मिश्किल टिप्पणी लातूरमध्ये सामंतांनी केली। मनोज जरांगे आणि प्रशासनाची चर्चा सुरू आहे। विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षकही होते। सगळे सोयरे अध्यादेश निघत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही या मागणीवर जरांगे ठाम आहे। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस। गेल्या 4 दिवसांपासून ते पाणी आणि औषधोपचाराविना आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलांनी जरांगेंकडे पाणी पिण्याचा हट्ट धरत आक्रोश केला। मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। उपोषणाच्या सलग 4थ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपचारासाठी नकार दिला। जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाला उपचार न करताच माघारी फिरावं लागलं। आधी सगळे सोयरे कायदा करा मग उपचार घेतो अशी मागणी जरांगेंनी डॉक्टरांच्या पथकाकडे केली। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रतेचा निकाल उद्या येण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या यावर निकाल देणार असल्याची चर्चा आहे। सुप्रीम कोर्टानं 15 फेब्रुवारीपर्यंत अपात्रतेचा निकाल देण्याचे निर्देश दिले, त्यामुळे उद्याच या प्रकरणाचा निर्णय येणार असल्याचं बोललं जात आहे। शरद पवार 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान बारामती दौऱ्यावर आहेत। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात 4 दिवस तळ ठोकणार आहेत। बारामतीमध्ये पक्षाच्या सद्यस्थितीचा ते आढावा घेणार आहेत। नाशिकमध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला। यानिमित्त शहरातील पेशवेकाली नवशा गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। उत्सवानिमित्त मंदिरात मोर पिसांची आकर्षक सजावट करण्यात आली। मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात गणेशाचं दर्शन घेतलं। मागे गणेशोत्सवानिमित्त राज यांनी ओझर येथील विघ्नहर गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते देवस्थान सभा मंडपाचं लोकार्पण करण्यात आलं। बारामतीतल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात गणेश जयंती आणि माघी उत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली। मयुरेश्वराच्या मंदिरात मुक्तद्वार यात्रा हा प्रमुख उत्सव असतो। माघी गणेश जयंती निमित्तानं राज्यभरातल्या गणेश भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली। शिर्डीमध्ये भल्या पहाटे साई परिक्रमेला सुरुवात झाली। लाखोंच्या संख्येनं भाविक या परिक्रमेत सहभागी झालेले पाहायला मिळाले। 14 किलोमीटरच्या या फेरीमध्ये देशविदेशातील भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला। साई परिक्रमेचं यंदाचे 5वं वर्ष आहे। खंडोबा मंदिरात विधिवत पूजा करून पालखी काढण्यात आली। नाशिकमधून अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन रवाना झाली। भाजपनं राज्यभरातून भाविकांना अयोध्येसाठी ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। नाशिकमधून शेकडो भाविक ट्रेननं रामलल्लांच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत। टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी अशा ट्रेनची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली। नाशिकच्या निफाड तालुक्यातील पालखेडमध्ये हिमालयीन सफरचंदाची लागवड करण्यात आली आहे। भरत बुलीज यांनी शिमला ॲना जातीच्या 30 सफरचंदांच्या झाडांची लागवड केली आहे। या झाडांवर आता फळं आली असून एप्रिल-मे महिन्यात हार्वेस्टिंग सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। महर्षी वाल्मिकी जयंती दिनी शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी मनमाडमध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे। श्री गुरु वाल्मिकी समाज आणि क्रीडा बहुउद्देशीय संस्थेनं एकात्मता चौकात ही मोहीम राबवली। लातूरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी बोलताना आपण राजकारणात आलो नसतो तर कलाकार म्हणून नाट्य संमेलनात आलो असतो असं उदय सामंत म्हणाले। राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं या 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन केलं आहे।
ईडी घोटाळ्यातील आरोपीचे जप्त केलेले 1 कोटींचे दागिने न्यायालयानं परत दिलेत. 20 लाख रुपयांच्या बंधपत्रावर आणि खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व दागिने न विकण्याच्या अटी शर्तींवर दागिने परत करण्याचं काम पुणे सायबर क्राईम पोलिसांनी केलं.